तर नमस्कार मंडळी, मी प्रियांका स्वागत करते अजून एक छानशा ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला अजून एक लग्नाच्या गाणं बांगड्याच्या कार्यक्रमाला घेऊन जाणार आहे. ह्यांच्या मामाच्या मुलाचा गाणं बांगड्याचा कार्यक्रम आहे, ते तिकडे जाणार आहे मी आता. आणि अजून एक ठिकाणी जाणार आहे, ते आता नाही, तिथं गेल्यावर सांगते तुम्हाला. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. अरे बाबा 20-25 मिनिटं झाली. इथले राऊंड मारते. सगळे ओळखीचे गँग आहे ना. ह्या नवीन आहेत, या एक नवीन आहे, बाकी ते सगळे ओळखीचे आहेत. मोनिका ताईले बिझी आहे का? जायचे आगमनासाठी खूप बिझी आहे का? करायला पाहिजे इथं सगळ्यांचं काम चाललं होतं. आणि ह्या आहेत ना, ह्या नवरदेवाच्या मामी आहेत. काय म्हणलं ताई परत? काय म्हणल्या? काय करताय ताई? झाल्या चांगले टाका, खराब टाकू नको. इथं ना ननंद भाऊजाईची मस्करी चालली होती आणि ताईंना माहितच नाही मी व्हिडिओ रेकॉर्ड करते. काय म्हणले? आवाज पण आहे का? नाही, असं मी म्हणाला आता कोणाचं लग्न आहे, तर हा आमचा नवरा भाऊ लागतो आणि यांच्या मामाचा मुलगा आहे ना, नवीन मेंबर आहे. हा ना ह्यांच्या मामाचा मुलगा आहे. ते दोन्ही भाऊ खूप छान स्वभावाचे, खूप मस्त आहेत. आणि एकदम आता मी तरी म्हणजे कसं यांचं पहिलं नातं असून सुद्धा ते मुलं मला जास्त विचारतात, मला त्याचंच खूप छान वाटतं. माझं नातं नंतर आहे, पण तरी पण प्रत्येक वेळेस ताई ताई करणार, प्रत्येक गोष्टीला बोलवणार. मला खरंच खूप आवडतं. या दोन्ही भावांचा स्वभाव खूप आवडतो. त्यानंतर ना इथे परडीचे ताट ठेवले होते. मग आम्ही सगळ्यांनी पाय वगैरे पडून घेतलं, नैवेद्य मांडून घेतला, आरती करायची होती ती आरती घेतली. सगळं चाललं होतं एक 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 गडबड. ही त्यांची सूनबाई आहे आणि हा त्यांचा मोठा मुलगा, मामांचा. मामा तर नाही आहे आता, पण आहे मामी आहे. ते बघा ह्या आहेत ना, मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ठेवला आहे त्यांचा फोटो आहे त्यांचा, त्यात आहेत. आणि हे बघा आमची सगळ्यांची गँग, आम्ही इकडेच थांबलो होतो साईडला. आणि हे 2 BHK आहे, पण फ्लॅट सिस्टीममध्ये थोडा फरकच पडतो ना सगळ्या गोष्टी करायला. आणि हिला ओळखलं का? ही माझी भाची, ती पण आली होती ना, भाऊजाई आणि तिची मुलगी. तर हे बघा आम्ही शेजारीच बसलो होतो. आम्ही आता सवसने जेवायला बसलो होतो. मग म्हटलं चला आता एक क्लिप तरी घ्यावी, म्हणून मग मी छोटा शॉट घेतला. आणि इथेच मग आम्ही एक शॉर्ट्स पण बनवला आहे, ते पण तुम्ही नक्की चॅनलवर पाहू शकता. मस्त शॉर्ट झाला आहे तो पण. आणि नंतर मग जेवण वगैरे करून झालं ना, मग आम्ही इथेच डेकोरेशन करणार होतो. मग त्याला आम्ही सांगितलं होतं फक्त फुलं घेऊन या, आपण करूया बाकी. आणि हा ना मोठ्या दादाचं बाळ आहे, छान आहे ना. बऱ्यापैकी फुलं कापून झाल्याच्या नंतर मग मी आणि माझी जाऊबाई आम्ही लागलो डेकोरेशन पूर्ण करायला. आणि बाकी रेखाताई दोन्ही पण आम्हाला हे फुलं काढून देत होते आणि मोनिकाताई पण सोबतच होत्या. आम्ही म्हटलं घरच्या घरी करूया ना, छान वाटतं. आणि कसं असतं ना, एकत्र अशा काही गोष्टी केल्या ना, खरंच बॉन्डिंग पण खूप चांगलं वाढतं. आणि बाकी आहे मस्त आहेत, सगळ्या खूप छान आहेत. म्हणजे असं मामांच्या सून आहेत, पण सगळ्याच एकत्र आम्ही असं कोणतंही फंक्शन असो काही असो सगळे एकत्र येतो, छान वाटतं तसं. हे बघा असं झालंय डेकोरेशन पूर्ण. थोडी पाहिजे वाजवलं का सांग बस एकदम थोडी मूड भर असेल तरी बस
असेल तर बघा. असं काय लावलं मग? फोन करतो, म्हणायचं आहे. हे बघा ठेवलं. बघ ना दिसतंय. आपल्याला शिकतो. बघ ना, बघ ना. खुर्ची झालं. हे आले बघू पण तरी बघ. हे वळवळ्या. दिसतंय? हा दिसते. ओके ना, क्लिअर दिसते का बघ तिकडे? त्यानंतर आम्ही मग काय ते हळद खिसका हे दळून घेतला आणि मग काय जास्त इथं काही व्हिडिओ घेतला नाही. हा शॉर्टसाठी घेतला होता, तोच इथं क्लिप ॲड केली. बायकांचं कसं असतं ना, आता माहिती आहे हिरव्या बांगड्या भरायच्यात, पण सगळं उचकून बघायचं, हा घेऊ का तो घेऊ का तो घेऊ. मला ना ॲक्च्युअलमध्ये त्यांनी ते जे आणल्या होत्या ना पिंक कलर आणि लेव्हेंडर कलरच्या चमकीच्या, मला त्या खरंच खूप आवडल्या होत्या, मला तेच घ्यायच्या होत्या. पण ते माझ्या साईजपेक्षा पण खूप छोट्या, म्हणजे 2-2चा गाळा होता तो आणि मला 2-4चा 2-6चा आरामात बसतो, पण ते दोन्हीही नाही जमले. म्हटलं बरं ठीक आहे. मग जावेचं आणि माझं डिस्कशन चाललं होतं, तुम्ही कोणता घालताय, मी कोणती घालते. घालणार तर दोघी हिरव्याच होतो, पण तरी पण चालायचंच की ही घालू का ती घालू. मग शेवटी एक निर्णयावर फिक्स झालो आणि म्हटलं चला आता घ्यावं घालून. म्हणून त्यांना म्हटलं जास्त नको, थोडं काही म्हणा, पण हिरव्या बांगड्यांची बातच वेगळी आहे. घातले की वेगळंच एक लुकच येतो आहे की नाही. खूप छान आणि मस्त होत्या, यांच्या बांगड्या पण छान होत्या. मला त्यांच्या मामी म्हणत होते का बांगड्या घातल्या एवढूशाच. आता इथला सगळा कार्यक्रम पार पडला. आता सगळेच निघालो होतो आणि मी तर गाडी घेऊन आली होती, त्यामुळे मी पण लवकरच निघाली. सगळ्यांना बाय केलं. आणि आता आली आहे मी तुम्हाला म्हटलं ना सकाळी आपण एक ठिकाणी जाऊया म्हणून, तर हेच ते ठिकाण. हे गणपतीचं मंदिर आहे चिंचवड गावातलं, मोरया गोसावी म्हणून. इतकं छान आहे ना, इतकं सुंदर आहे, शांत मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे बघा इथून आहे ना त्याचं एंट्री आहे आणि खूप छान मंदिर आहे. तुम्ही नक्की इथं जर आसपास असाल तर तुम्हाला तर काही सांगायची गरजच नाही, पण जर तुम्ही दुसरीकडे कुठेही असाल ना तर नक्की या तुम्ही. एक तर हे मोरया गोसावीचं गणपतीचं मंदिर आणि दुसरं दगडूशेठ, बापरे मला खूप आवडतं. हे 2 गणपतीच्या मंदिरला मी जाते, महिन्यातून एकदा का होईना जाणं होतं. आणि आता बघा पूर्ण थकून गेली आहे मी. दुसरी गोष्ट हे ना मंदिराचं एक्झिट भाग आहे, म्हणजे दर्शन घेऊन आपण इकडून बाहेर निघायचं. बघा ना किती छान जुनं मंदिर आहे, खूप सुंदर. आणि इथे आपले भोले बाबा, मंदिराच्या साईडलाच महादेवाचं हे छोटे मंदिर आहेत आणि इकडे पलीकडच्या साईडला ना नदी आहे, खूप मोठी नदी आहे ही. एक वर्ष ना असं झालं होतं की ह्या नदीचं एवढं पाणी वाढलं होतं की ह्या मंदिराचं एकदम फक्त टोक दिसत होतं, एवढं पाणी होतं. बापरे, आम्ही त्यावेळेस आलो होतो हे बघण्यासाठी की बापरे मंदिर किती खाली म्हणजे पाण्याखाली गेले ते. आणि इथं ना असं खूप छान पद्धतीने ना असं सगळं लिहिलेलं आहे, असे पोस्टर लावलेले. बघा ना ते किती छान आहे ना, सगळं माहिती आहे मंदिराची, काय कसं मोरया गोसावी कसे आले, कसं म्हणजे नाही का त्यांना प्रसन्न झाले गणपती बाप्पा, हे सगळं आहे इथे. खूप छान मंदिर आहे. आणि हे बघा मंदिराचा कळस, असं म्हणतं ना की मंदिराचा कळस पाहिलं की दर्शन होतं, तर तुम्ही पण नक्की गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. मला ना सगळ्यात आवडणार आहे हे बघा, इथं मी ह्या साईडला ना एक 15-20 मिनटं तरी शांत बसते. खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह माइंड होतं आणि खूप छान वाटतं. फ्रेश एकदम व्हायचं असेल ना तर नक्की असं कुठंतरी थोड्या वेळेसाठी मंदिरात गेलंच पाहिजे, तेव्हाच माणूस फ्रेश होतं. हे बघा हे मोरया गोसावी.
असं सुंदर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग मी निघाली. हे बघा मंदिराच्या बाहेर आपण जेव्हा आलो ना त्याच्यानंतरचा हा व्ह्यू आहे. दुसरी गोष्ट मी इथं अजून एक कारणासाठी येते, ती म्हणजे रांगोळी. मला दुसरीकडची रांगोळी आवडतच नाही. ही रांगोळी ना इतकी छान आहे ना, दोन्ही प्रकारची. तुम्हाला व्हाईटमध्ये जर जाड रांगोळी हवी असेल, बारीक रांगोळी हवी असेल, कलरमध्ये एवढे कलर आहेत ना, नाही म्हटलं तरी 15 ते 20 कलर आहे त्यांच्या इथे. आणि रांगोळी खूप छान मिळते. म्हणजे मी काय करते, 2-2, 3-3 महिन्याची पुरेल एवढी रांगोळी घेऊन जाते. मला खूप आवडतात इथले कलर, रंग आणि पाहिजे तेवढी व्हरायटी. तुम्हाला जेवढी पाहिजे ना तेवढी व्हरायटी तुम्हाला इथं पाहायला मिळेल. खूप सुंदर आहे बघा. आता इथे बघा ही गणपती बाप्पा किती छान आहेत ना. आणि हे काका आहेत, हे बघा हे मंदिराच्या साईडलाच आहे. यांच्याकडे काही नाही असं नाही आहे. जे पण पूजेचं सामान पाहिजे ना तुम्हाला इथं सगळं मिळेल. तोरण म्हणा, गौरी गणपतीच्या वेळेस गौऱ्यांचे मुखोटे म्हणा, पाट म्हणा, रांगोळ्यांचे वेगवेगळे प्रकार म्हणा, पाहिजे ते जे पाहिजे आपल्याला ते इथे मिळून जाईल. आणि एवढे छान छान ना. आणि रेट पण काय असे खूप जास्त नाही आहे, व्यवस्थित आहे. पण जे आपल्याला हवं, आता बघा मार्गशीर्ष महिना आहे ना, त्याच्यामुळं महालक्ष्मीसाठी पाहिजे तेवढे वस्त्र इथे बघा. महालक्ष्मी किती सुंदर सजवली आहे, बापरे. किती ते रूप आणि किती ते सुंदर सजवणं, बापरे. मला तो इतका आवडतं ना, खूप आवडतं. आणि हे मुखोटे बघा किती छान, किती सुंदर मुखोटे आहेत. हे पण तिथंच शॉप आहे. अजून एक दुसरं शॉप आहे हे. यांच्याकडे पण हे रांगोळीचे वेगवेगळे प्रकार म्हणा, धूप, अगरबत्ती, एवढे सेंटेड आणि एवढे सुंदर सुंदर अगरबत्ती मिळते ना. हे बघा हे काय बोलतात, कापूरवात त्यांनी एकदम बहुतेक लॉटमध्ये आणले असं. आणि जिकडे बघेल तिकडे फक्त देवीचे वस्त्र, पाहिजे तेवढे वस्त्र, जेवढे म्हणजे आपण विचारही करू शकत नाही इतकी सुंदर सुंदर वस्त्र. बघा ना हे किती छान छान प्रकारचे वस्त्र आहेत, मस्तच. मन अक्षरशः भरून जाईल माहिती का. देवींचे मुखोटे पहा, खूप छान, खूप सुंदर. आता माझ्याकडे आहे ना, त्यामुळं मग असं वाटतं काय घ्यायचं ना, नाहीतर मी खरंच घेतलंच असतं. हे बघा हे मी ते शिवलेले आहेत ना त्या प्रकारचे आहेत. किती सुंदर सुंदर मुखोटे आहेत, किती सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत, बापरे. आणि पाहिजे त्या व्हरायटी आहे. तुम्हाला जे जसं पाहिजेत ना त्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे मिळून जाईल. हे बघा हा तर किती सुंदर मुखोटा आहे, बापरे, खूप छान. आणि मी त्यांना ना हे कमळाचं विचारलं की ह्याची प्राईस काय आहे म्हणून, तर त्यांनी सांगितली 500 रुपये. बापरे, 500 रुपये. म्हणलं आपण बनवूया बाबा घरी गेल्यावर. किती सुंदर आहे पण हे कमळ आहे की नाही, किती सुंदर आहे, किती छान आहे. बनवणाऱ्यांना मानलं पाहिजे ना. पण किती सुंदर, काय 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 डोके लावतात आणि काय बनवतात, मस्तच. मग मी हे सगळं बघितलं आणि निघाली. मग जाता जाता म्हटलं पोरांना पाणीपुरी घेऊन जाऊया. तर असा होता हा आजचा ब्लॉग व्हिडिओ. कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.